कोर्स कसा डिझाईन करायचा, तो कोर्स कसा सेल करायचा, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, तर हे तुम्हाला बेटर वेमध्ये कोण सांगू शकेल. जे काही माझे स्किल्स होते तर ते मला इतरांसोबत शेअर करण्याची जी काही बुद्धी सुचली ना 1-2-3 वर्षामागे, तर ती खूप आउटस्टँडिंग होती, अमेझिंग होती. तर लास्ट मंथमध्ये म्हणजेच जुलैमध्ये माझी जी काही इन्कम टॅक्सची पेंडिंग कामं होती तर ती सगळी मी करून घेतली. कारण जर तुम्ही ITR भरत असाल तर तुम्हाला माहिती असेल की 31 जुलै किती इम्पॉर्टंट डेट आहे इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी. आणि त्याच्याच निमित्ताने मी माझे जे काही स्टेटमेंट्स होते म्हणजे बँकेचे जे काही मंथली इयरली जे काही स्टेटमेंट्स होते तर ते मी थोडेसे चेक करत होते की किती माझा इन्कम जो आहे तर तो जनरेट झालेला आहे त्याच्यासाठी. आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली आणि जे काही नंबर्स होते ना इन्कमचे तर ते खूप सरप्रायझिंग होते आणि खूप म्हणजे आउटस्टँडिंग होते. म्हणजे कधी कधी मलाच स्वतःबद्दल असं म्हणजे खूप प्राऊड फील होते की येस आय डिड इट आणि मी करते आणि इथून पुढे सुद्धा मी करणार आहे. आणि ही जे स्टेटमेंट्स असतील किंवा हे जे नंबर्स असतील तर चेक करताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की याच्यामध्ये म्हणजे माझ्या पूर्ण इन्कममध्ये जो मेजर माझा इन्कम मी जनरेट करते तर तो माझ्या अकॅडमी थ्रू जनरेट करते. म्हणजे मंथली जर मी सरासरी बघायला गेले तर 1.5 लाख मिनिमम माझ्या एजन्सीमधून मी जनरेट करते. आणि या वर्षामध्येच फेब्रुवारीमध्ये मॅक्झिमम इन्कम माझ्या एजन्सी थ्रू किंवा अकॅडमी थ्रू जनरेट केला होता तर तो होता 4 lakhs पर मंथचा इन्कम होता. आणि माझ्यासाठी खरंच हे जे नंबर्स होते तर ते खूप सरप्रायझिंग होते. कारण मी एक हाऊसवाईफ आहे, एक गृहिणी आहे आणि शिक्षण काय असं फारसं अगदी जास्त पण नाही झालेलं किंवा कमी पण नाही झालेलं. बट असं माझ्याकडे एक टीचिंग स्किल्स असतील तर त्या मी स्वतः डेव्हलप केलेल्या आहेत. त्या का अशा आधीपासूनच होत्या असं नाही, मी त्या स्वतः डेव्हलप केलेल्या आहेत. तर माझ्याकडे जे काही माझे स्किल्स होते तर ते मला इतरांसोबत शेअर करण्याची जी काही बुद्धी सुचली ना 1-2-3 वर्षामागे तर ती खूप आउटस्टँडिंग होती, अमेझिंग होती. कारण सध्या रुटीन म्हणायला गेलं तर भरपूर बिझी आहे. बॅक साईडला तुम्ही बघता एक छोटा बेबी, 3 छोटे बेबीज आहेत, एक छोटा बेबी झोपलाय आणि त्यामुळे इतकं बिझी रुटीन आहे. बट स्टील मी मॅनेज करते आणि कशा पद्धतीने मॅनेज करते, काही टिप्स किंवा काही ट्रिक्स मी वापरते तर त्या मी सगळ्या तुमच्यासोबत मला शेअर करायच्या आहेत. सो दॅट तुम्ही सुद्धा जर तुम्हाला सुद्धा एक अकॅडमी चालू करायची असेल, आता अकॅडमी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात तर मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन. बट तुम्हाला सुद्धा जर अकॅडमी चालू करायची असेल तर ही जे व्हिडिओ असेल तर ही नक्की तुम्हाला युजफुल ठरणार आहे. तर नमस्कार, मी क्षितेजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत त्याची बेल आयकॉन दिसते तर ती पण हिट करा. म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाणार आहे. तर ऑनलाईन अकॅडमी तर माझे सगळे क्लासेस जे आहेत ते ऑनलाईन आहेत, ऑफलाईन सुद्धा नाही आहेत, सगळे ऑनलाईन आहेत. तर आत्तापर्यंत कोणते कोणते क्लासेस मी घेते तर यूट्यूब मास्टर क्लास आहे, मोबाईल ग्राफिक्स आहे, फोटोशॉप आहे, स्पोकन इंग्लिश आहे, त्याच्यानंतर कॅनवा ॲनिमेशन आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे. तर असे भरपूर वेगवेगळ्या फील्ड्समधले कोर्सेस जे असतील तर ते मी हळूहळू जसं जसं एक्सपिरियन्स येत जाईल ना तर त्या त्या पद्धतीने मी लॉन्च केलेले आहेत. आणि आय डोंट थिंक सो की माझ्यापेक्षा बेटर पद्धतीने ह्या गोष्टी असतील. कोर्स कसा डिझाईन करायचा, तो कोर्स कसा सेल करायचा, त्याचं मार्केटिंग कसं करायचं तर हे तुम्हाला बेटर वेमध्ये कोण सांगू शकेल. कारण मी खूप जवळून एक्सपिरियन्स केला आहे आणि खूप चुका केल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. कारण त्यावेळेला गाईड करण्यासाठी किंवा मेंटर करण्यासाठी कोणीच नव्हतं आणि हळूहळू कसे कोर्सेस लॉन्च केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही माझं बिझी रुटीन आहे, कारण मुलांमुळे सध्या मी पूर्ण माझं रुटीन जे आता ते पॅक आहे. त्यामुळे जरी मी ऑनलाईन लाईव्ह नसले तरी सुद्धा मी लाईव्ह लेक्चर्स कसे घेते, माझी टीम कशी आहे, काय आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊयात की ऑनलाईन क्लासेस आपण कोणते घेऊ शकतो. तर कुठलीही स्किल, ठीक आहे, कुठलीही स्किल तुमच्याकडे असेल तर त्या स्किल तुम्ही इतरांना शिकवून त्याचा म्हणजे जर ती फायदेशीर स्किल असेल तर नक्कीच ती स्किल तुम्ही इतरांना शिकवून त्याच्यापासून चांगला इन्कम जो असेल तर तो तुम्ही जनरेट करू शकता किंवा स्वतःसाठी एक करिअर अपॉर्च्युनिटीज ज्या असतील तर त्या तुम्ही जनरेट करू शकता. मग याच्यामध्ये कुठल्याही स्किल्स येऊ शकतात, कम्युनिकेशन स्किल्स असू शकतात, त्याच्यानंतर कोणतेही लँग्वेज स्किल्स तुम्ही शिकवताय, जसं की कम्प्युटर लँग्वेज असेल किंवा इंग्लिश लँग्वेज शिकवताय, कन्नड शिकवताय, गुजराती शिकवताय, कुठलेही लँग्वेज तुम्ही शिकवताय. त्यानंतर तुम्ही फॅशन डिझायनिंग शिकवताय, ग्राफिक डिझायनिंग शिकवताय, कुठलाही आरी वर्क शिकवताय, क्लोदिंग स्टिचिंग कुठलंही जर तुम्ही काम शिकवताय, कुकिंग शिकवताय, तर जी तुमच्याकडे स्किल आहे तर ती तुम्ही एक कोर्स तुम्हाला बनवायचा आहे आणि त्या कोर्सच्या माध्यमातून ती जी स्किल असेल तर ती तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवायची आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये मेजरली कोणते कोणते कोर्सेस असतात म्हणजे कशा कशा प्रकारचे कोर्सेस असतात तर ते मी सगळ्यात पहिला तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिला जो कोर्स आहे जो की मी चालू केला तर तो तुम्हाला सांगते, जो की तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करताय. फॉर एक्झाम्पल ग्राफिक डिझायनिंग आपण कन्सिडर करूया. तर मी माझ्या लॅपटॉपमध्ये जे शिकवते, ठीक आहे, मी माझ्या लॅपटॉपमध्ये जे काम करते तर तेच फक्त मला
माझ्या स्टुडंट्सला, ठीक आहे, जे माझे लाईव्हला स्टुडंट्स असतील तर त्यांना मला शेअर करायचं आहे. म्हणजे थोडक्यात माझ्या लॅपटॉपची जी काही स्क्रीन असेल तर ती मला माझ्या स्टुडंटसोबत शेअर करायची. इथे मला स्वतः दिसण्याची काहीच गरज नाही आहे. फक्त आणि फक्त माझी स्क्रीन शेअर झाली की माझं जे काम आहे तर ते होतंय. तर पहिला टाईप येतोय की तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन जी असेल तर ती तुम्ही शेअर करू शकताय. आणि अशा टाईपमध्ये म्हणजे जर तुम्ही कम्प्युटरवरती काय शिकवणार असाल तर असे कुठलेही लेक्चर्स असतील, म्हणजे कम्प्युटरचे लँग्वेजेस असतील, सी लँग्वेज असेल, जावा लँग्वेज असेल, तर कुठलेही स्किल्स असतील तर ते तुम्ही अशा म्हणजे फर्स्ट टाईपमध्ये स्क्रीन शेअरिंग थ्रू जे असेल तर ते लेक्चर्स रेकॉर्ड करून ते तुम्ही सेल करू शकताय. त्याच्यानंतर टाईप 2, ठीक आहे, सेकंड टाईप जो आहे तर तो तुम्ही स्वतः दिसताय. ठीक आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळे स्किल्स असू शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही रेकॉर्डिंग करता, जसं की तुम्ही कुकिंग शिकवणार आहात, तुम्ही आरी वर्क शिकवणार आहात, तुम्ही स्टिचिंग शिकवणार आहात, तर तुम्ही स्वतः पण दिसताय आणि तुम्ही जे काही काम करताय तर ते पण दिसतंय. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो कोर्स आहे किंवा तुम्ही जे काम करताय तर ते सिम्पली तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे छोट्या छोट्या बेट्समध्ये. आणि अगदी 20, 25, 30 किंवा 1 तासापर्यंतचे तुम्हाला ड्युरेशनचा एक कोर्स बनवायचा आहे. कोर्स इन द सेन्स म्हणजे तुमचा कोर्स आता 20 दिवसाचा असेल, 30 दिवसाचा असेल, पण रोज तुम्ही किती शिकवणार आहात, 20 मिनिटं, 30 मिनिटं, 40 मिनिटं, तर ते सिम्पली तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे आणि ते सिम्पली तुम्हाला तुमच्या स्टुडंटसोबत जे असेल तर ते शेअर करायचं आहे. ठीक आहे. तर ही झाली आपली टाईप 2, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः दिसणार आहात. ठीक आहे. आतापर्यंत आपण 2 मेथड्स बघितल्या. एक तर तुमच्या मोबाईलची स्क्रीन शेअर, तुमच्या कम्प्युटर लॅपटॉपची किंवा तुमच्या मोबाईलची, मोबाईलवरून सुद्धा घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे कम्प्युटर लॅपटॉप नाही आहे, तर तुम्ही सिम्पली मोबाईलची सुद्धा स्क्रीन जी असेल तर ती शेअर करू शकता. डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करेन तुम्हाला. आणि दुसरा टाईप जो आहे तर तुम्ही स्वतः दिसताय आणि तशा टाईपमध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि तिसरा जो आहे तर ते तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स घ्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल आता स्पोकन इंग्लिशचे जे लेक्चर्स असतील तर ते लाईव्ह सोबतच इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स घ्यावे लागतात. म्हणजे तुम्ही काही शिकवलंय, त्याच्यानंतर स्टुडंट्सचे काही डाऊट्स असतील किंवा त्यांच्याकडून तुम्हाला बोलून घ्यायचं असेल तर ते तुम्हाला बोलून घ्यावं लागतंय. तर अशा टाईपमध्ये तुम्हाला इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स, म्हणजे तुम्ही सुद्धा बोलताय सोबतच त्याच क्लासमध्ये तुमचे स्टुडंट्स जे असतील तर ते सुद्धा बोलतात सोबतच. प्रत्येक कोर्स नंतर, ठीक आहे, प्रत्येक कोर्स नंतर म्हणजे आजचा माझा लेक्चर झाला त्याच्यानंतर मला एक डाऊटचा सेशन ठेवायचा आहे, ज्याच्यामध्ये स्टुडंट्सचे जे काही डाऊट्स असतील, म्हणजे आतापर्यंत जे काही त्यांनी बघितलं लेक्चर तर त्याचे जे काही डाऊट्स असतील तर ते मी क्लिअर करू शकते. तर अशा टाईपमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. अशा टाईपमध्ये जर तुम्ही लेक्चर्स घेतले तर चान्सेस असतात की जास्तीत जास्त एनरोलमेंट्स किंवा जास्तीत जास्त ॲडमिशन्स जे असतील तर ते तुमचे होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे जर तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग करणार असाल तर कम्प्युटर लॅपटॉप वापरताय तर तुमचं जे काही इनबिल्ट स्क्रीन रेकॉर्डर असेल, अल्ट, विंडो आणि आर हे 3 कीज तुम्ही प्रेस केली तर तुमची स्क्रीन रेकॉर्डिंग जी असेल तर ती स्टार्ट होते. आणि मिनिमम 20 मिनिट्सपासून मॅक्झिमम 1 तास, ठीक आहे, 1 तासाच्या वरचे लेक्चर्स करू नका, नाहीतर ते बोरिंग होतील. 20 मिनिटं ते 40-45 मिनिटंच त्या पिरियडपर्यंतच तुमचा रोजचा एक सेशन जो असेल तर तो रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर सेकंड म्हणजे तुम्ही अशा टाईपचे म्हणजे रेकॉर्डेड व्हिडिओज बनवताय, जसं मी आता बोलतीये तर हा एक रेकॉर्डेड व्हिडिओच असणार आहे किंवा हा एक कोर्सचा भाग असेल. अशा टाईपमध्ये जर तुम्ही बनवताय तर तुमचं जे काही रेकॉर्डिंग असेल तर ते तुम्ही व्यवस्थित करा. जे इम्पॉर्टंट पार्ट्स असतील तर ते शोकेस करा. म्हणजे उगाचच त्याच्यामध्ये लेक्चर लेंदी करायचे म्हणून अगदी टाइमपास करतोय तर असं नाही. जे काही काही इम्पॉर्टंट पार्ट्स असतील तर ते. आता ऑनलाईन लेक्चर घ्यायचं असेल तर मी एक टिप तुम्हाला देते की 2 गोष्टी, एक गोष्ट असेल ना तर ती 2 वेळा किंवा 3 वेळा रिपीट करायची. ठीक आहे. कारण काही जणांची ग्रास्प करण्याची जी पॉवर असते तर ती कमी असते, काही जणांची फास्ट असते. सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने ऑनलाईन टीचिंग ज्यावेळी आपण करतोय त्यावेळी एकच गोष्ट असेल तर ती 2-3 वेळा तुम्ही समजून सांगायची आहे. आणि लास्टला ज्यावेळी तुमचं लेक्चर संपतंय त्यावेळी सुरुवातीपासूनच रिवाईज करायचं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय काय केलेलं आहे ना तर ते लास्टला लेक्चर एंड करताना एकदा तुम्हाला रिवाईज करायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते स्टुडंट्सना विचारू शकता. आणि टाईप 3 म्हणजे काय, लाईव्ह लेक्चर्स असतात. डायरेक्ट तुम्ही गुगल मीट किंवा झूमवरती जाऊ शकता आणि डायरेक्ट ते लाईव्ह लेक्चर्स जे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता. आता जर तुम्ही मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करणार असाल तर त्याचा एक ॲपची लिंक आहे तर ती मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर सिम्पली तुम्ही मोबाईल थ्रू तुमचे लेक्चर्स जे असतील तर ते रेकॉर्ड करू शकता. मी तुम्हाला एक डेमो देते की कशा टाईपचे लेक्चर्स जे असतील तर ते असतात. आता फर्स्ट डेमो जो तुम्हाला मी देते तर तो स्क्रीन रेकॉर्डिंगचा असणार आहे. तर स्क्रीन रेकॉर्डिंग कशा प्रकारे असते आणि हे लेक्चर्स कशा प्रकारे असतात तर ते एकदा चेक करा. तर लास्ट टाइम आपण फोल्डर क्रिएट केला होता तर सेम फोल्डर मी यूज करते आणि तुम्हाला सुद्धा आता आपण हा जो प्रॅक्टिस सेशन करतोय तर त्यासाठी सेम फोल्डर जो आहे तर तोच यूज करायचा आहे. कारण एकतर तुम्ही चेकिंगला पाठवणार आहात तर त्यामुळे ते एक बेनिफिशियल राहतं की तुम्ही एकच फोल्डर चेकिंगला पाठवू शकता. सो आता त्याच्यानंतर जे काही तुमच्या अशा टाईपच्या रेकॉर्डेड लेक्चर्स कशा प्रकारचे असणार आहेत तर ते एकदा चेक करा.
हमें हमारे यूट्यूब का चैनल जो है वो जल्द से जल्द मोनेटाइज करना है और यूट्यूब से इनकम जो है वो स्टार्ट करना है। तो ऐसे बहुत सारे कमेंट्स आपके मुझे मेरा चॅनल जो आहे यूट्यूब का तर उस चॅनल पे आए थे आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही लाईव्हचे लेक्चर्स असणार आहेत तर ते कशा प्रकारे असणार आहे तर ते एकदा चेक करा. So my free time is graphic. Which software do you use? Which software do you use? Canva. Okay. फुल सेंटेन्स मध्ये सांगा. I use Canva. I use Canva software for designing graphics. And this for design graphics. Okay. And Canva is good. ओके, तर आय होप या तिन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील. तर काही रेकॉर्डिंग्सच्या माध्यमातून कोर्स कशा प्रकारे आपण घेतो तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर आता कोर्स जो असेल तर तो डिझाईन करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. म्हणजे कोर्स किती दिवसाचा असणार आहे, टायमिंग काय ठेवायचे, तर लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला घ्यायचे असणार आहेत, तर आज काय शिकवणार आहात, उद्या काय शिकवणार आहात, म्हणजे प्रत्येक दिवशी काय काय शिकवणार आहात तर ते सुद्धा तुम्हाला डिसाईड करायचं आहे. मुलं कमी असतील तर तुम्ही स्वतः मॅनेज करू शकता, मुलं जास्त असतील तर तुम्हाला एक टीचर सुद्धा अपॉइंट करावे लागणार आहेत, सो दॅट त्यांचे काही डाऊट्स वगैरे असतील तर ते तुम्ही हँडल करू शकणार आहात. सोबतच आता हे झालं स्टुडंट्सचे डाऊट्स वगैरे, तर या कोर्सचे मार्केटिंग सुद्धा तुम्हाला करावी लागणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त ॲडमिशन्स यावे, जास्तीत जास्त मुलं एनरोल करावे, तर त्यासाठी मार्केटिंग जी असेल तर ती सुद्धा तुम्हाला करावी लागते. तर ती सुद्धा कशा प्रकारे करावी तर त्याच्याकडे सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त लक्ष जे आहे तर ते द्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी काही कोलॅबरेशन्स तुम्हाला करावे लागणार आहेत. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब हे तुम्हाला यूज करावं लागणार आहे. तर ते तुम्हाला वाईजली यूज करायचं आहे, कारण मार्केटिंग जी आहे तर ती खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर मार्केटिंग तुम्ही केली नाहीत तर तुम्ही इतका छान कोर्स डिझाईन करून सुद्धा काही उपयोग नसणार आहे. आता कधी कधी काय होतंय, लोकांना वाटतं की खूप अवघड असणार आहेत या गोष्टी सगळ्या, म्हणजे पहिल्या दिवशी काय शिकवायचं, दुसऱ्या दिवशी काय शिकवायचं, हे खूप अवघड असणार असं प्रत्येकाला वाटत असतंय. पण तसं काही नसतंय, खूप सोपं असतं. आणि सध्या काही AI टूल्स आलेले आहेत, तर ते AI टूल्स यूज करून तुम्ही अगदी डिटेलमध्ये कॅलेंडर प्लॅन करू शकता की टोटल 20 डेज आहेत, 20 दिवसाचा एखादा कोर्स तुम्ही डिझाईन करताय, तर 20 दिवसामध्ये पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तुम्ही काय काय शिकवणार आहात तर ते सगळं प्लॅन वाईज जे असेल तर ते तुम्हाला बनवून मिळतंय. किंवा तुम्ही स्वतः सुद्धा हा जो प्लॅन असेल तर तो डिटेलमध्ये जो असेल तर तो रेडी करू शकता. आता हे जे कोर्सेस असतील तर ते तुम्ही गुगल मीटवरती घेऊ शकताय. गुगल मीट फ्री ऑफ कॉस्ट आहे, पण गुगल मीटवरती काय आहे, 100 स्टुडंट्सचं लिमिट आहे. त्याच्यानंतर तुम्ही झूमवरती पण घेऊ शकता. झूमला तुम्हाला इयरली जे काय सबस्क्रिप्शन असेल तर ते तुम्हाला पे करावं लागतंय. किंवा तुम्ही तुमची स्वतःची वेबसाईट जी असेल तर ती बनवून घेऊ शकता. अगदी 14,000 15,000 पासून वेबसाईटची कॉस्टिंग जी असेल तर ती चालू होते. तुमचे स्वतःचे कोर्सेस जे असतील तर ते तुम्ही वेबसाईट थ्रू जे असेल तर ते सेल करू शकता. मी तुम्हाला एक हे दाखवते, वेबसाईट दाखवते, एकदा चेक करा कशा प्रकारे तुम्ही वेबसाईटवरती तुमचे कोर्सेस जे असतील तर ते शोकेस करू शकताय. तर या पद्धतीने तुम्ही तुमचे जे कोर्सेस असेल तर ते तुमच्या वेबसाईटवरती लिस्टिंग करू शकताय आणि डायरेक्ट वेबसाईट थ्रू जे काही ॲडमिशन्स असतील तर ते होऊ शकतात. तर आय थिंक मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगितलं की लेक्चर्स कशा कशा प्रकारचे असतात किंवा कोणते कोणते प्लॅटफॉर्म्स असतात तर ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. जसं की गुगल मीट आहे, झूम आहे, त्यानंतर आपला वेबसाईट आहे. तर हे वेगवेगळे 3 प्लॅटफॉर्म्स आहेत, त्याच्या थ्रू तुम्ही तुमचं लेक्चर जे असतील तर ते घेऊ शकताय. तर त्याच्यासाठी तुम्हाला सिलेबस कसा डिझाईन करायचा तर ती सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. तर ती पण मी तुम्हाला सांगितली. काही AI टूल्स असतील तर ते यूज करून तुम्ही तुमचा सिलेबस असेल तर तो डिझाईन करू शकता. तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कोणती तुमच्याकडे स्किल आहे आणि तुम्ही कोणती स्किल आहे तर ती इतरांसोबत शेअर करणार आहात, सो दॅट नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुमच्या कोर्सच्या अकॉर्डिंगली किंवा तुमच्या नीड्सच्या अकॉर्डिंगली तुम्हाला बेटर सजेशन्स जे असतील तर ते देऊ शकता. सोबतच एक नवीन इंटरेस्टिंग गोष्ट मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे, ती म्हणजे ऑनलाईन कोर्स डिझाईन कसा करायचा, ऑनलाईन कोर्सचा सिलेबस कसा ठरवायचा, ऑनलाईन कोर्स रेकॉर्ड कसा करायचा, त्याचं ड्युरेशन, त्याची टाईम कशी ठरवायची, त्याची मार्केटिंग कशी करायची, वेबसाईटवरती कसे ते आपण ॲड करायचे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बेसिकपासून शिकायच्या असतील तर आपण नवीनच चालू करतोय की सेल युअर ऑनलाईन कोर्सेस हा एक कोर्स आपण डिझाईन केलेला आहे आणि तो सप्टेंबरमध्ये 15 तारखेला जे आहे तर ते आपण स्टार्ट करतोय, आपल्या वेबसाईटवरती स्टार्ट करतोय. आणि सगळे अगदी बेसिक
तुम्हाला गोष्टी असतील तर त्या स्टेप बाय स्टेप सगळ्या शिकवल्या जाणार आहेत. कुठल्याही प्रकारचे तुमचे लेक्चर्स असतील, म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुमचा निश असेल किंवा तुमची स्किल असेल तर तुमच्या अकॉर्डिंगली, तुमच्या स्किलच्या अकॉर्डिंगली सगळी डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे, म्हणजे कोर्स सिलेबस, प्लॅनर वगैरे सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या तुम्हाला या कोर्समध्ये ज्या असतील तर त्या शिकायला मिळणार आहेत. म्हणजे तुमचा कोर्स कसा बनवायचा, तुमचा कोर्स विकायचा कसा, सेल कसा करायचं, मार्केटिंग कसं करायचं, तर डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर दिवसांपासून तुमचे भरपूर असे कॉमेंट्स होते की 1000 फीज सुद्धा खूप जास्त होते आणि काही कोर्सेस असतील तर ते कमी फीजमध्ये सुद्धा तुम्ही चालू करा. तर येस, तुमची हीच रिक्वेस्ट जी असेल तर त्याला कन्सिडर करून हा जो कोर्स असणार आहे की हाऊ टू सेल युअर ऑनलाईन कोर्सेस, तर हा कोर्स आपण जो आहे तर तो फक्त आणि फक्त 600 रुपीजला प्रोव्हाइड करतोय, फक्त आणि फक्त 600 रुपीजला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट जी आहे ती म्हणजे जर तुम्ही 15 ऑगस्टच्या निमित्ताने, 15 ऑगस्टच्या निमित्ताने 15 ऑगस्टपर्यंत जर तुम्ही या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन केलं तर हा जो कोर्स आहे तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त 500 रुपीजला मिळणार आहे. त्यामुळे या कोर्सची जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली मी व्हॉट्सअपचा नंबर देते. सिम्पली तुम्ही व्हॉट्सॲपला हाऊ टू सेल ऑनलाईन कोर्स असा एक मेसेज करा. जे काही डिटेल्स असतील तर ते तुम्हाला मिळून जातील. आपले टीम मेंबर्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला जे काही सजेशन्स असतील तर ते देतील आणि नक्कीच तुम्हाला गाईड करतील. आणि लवकरात लवकर तुम्ही सुद्धा माझ्या सारखी तुमची एक अकॅडमी जी असेल तर ती चालू करू शकता. कारण कसं होतं, भरपूर वेळेला माझ्याकडे स्टुडंट्स असे आहेत की बाहेर जाऊन काम करता येत नाही, मग घरातून काय करायचं, तर वेगवेगळे ऑप्शन सर्च करत असतात. आणि त्यातलाच एक भन्नाट ऑप्शन, जबरदस्त ऑप्शन जो मी वापरते तर तो आहे माझी अकॅडमी जी आहे तर ती. तर तुम्हाला सुद्धा तुमची अकॅडमी जर चालू करायची असेल तर वेळ घालवू नका. 500 रुपीज काय जास्त रक्कम नाही आहे. जर तुम्हाला स्किल त्या थ्रू मिळत असेल आणि जास्तीत जास्त नॉलेज मिळत असेल तर नक्कीच तुम्ही रजिस्ट्रेशन जे असेल तर ते करू शकता. तर लवकरात लवकर तुमची सीट जी असेल तर ती बुक करा. व्हॉट्सॲपवरती तुमचे डिटेल्स जे असतील तर ते शेअर करा. तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती क्लासेस घ्यायचे तर ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.